पाहिलीये मी आकाशची हालत आणि मला नकोय की तू माझ्यामुळे राक्षस बनावस आणि काहीही करावस. हा नाटकेपणा तू बंद कर, समजलेस? सरळ सरळ का नाही सांगत की तुला आता माझ्याशी लग्न नाही करायचंय कारण तुला कोणीतरी दुसरं मिळालंय? डॉक्टर साहेब, माझ्या मुली खातर जाऊ द्या मला. तू स्वतःचं आयुष्य तर खराब केलंसच, पण त्या मुलीच्या आयुष्यामध्ये सुख बघायचं असेल ना, तर त्यासाठी तुला तिला सोडून द्यावं लागेल. यापेक्षा दुसरा मार्ग नाहीये का? नाही, दुसरा कुठला मार्ग नाहीये. दुसरा मार्ग तू सोडलेलाच नाहीयेस. तुला हे शहर कायमचं सोडून जावं लागेल. फक्त हे शहरच नाही, आमचं घर, माझं आयुष्य, सगळं काही. आम्ही सगळे तुझी फक्त तुझ्या श्राद्धाच्या दिवशीच आठवण काढू. मी देवाकडे फक्त एकच प्रार्थना केली होती की माझे पापाजी पूर्ण बरे होऊन घरी येऊ देत, आणि तुम्ही माझं ऐकलं. मी आज तुमच्याकडे काही मागायला नाही आले, फक्त तुमचे आभार मानायला आले की तुम्ही माझ्या पापाजींना बरं केलं. बस, मला जगातली सगळी सुख मिळाली. आई तर दूर निघून गेली, आता पापाजींना नाही गमवायचं मला. मला माहितीये मी लोकांचा विश्वास तोडलाय, पण ह्या गोष्टीचं समाधान आहे की मी पापाजींना दिलेलं वचन नाही तोडलं. आज भलेही रोशनी हरलीये, पण एक मुलगी जिंकली. गुरुजी, नीलच्या फेऱ्या सकाळी ब्रह्ममुहूर्तावर झाल्या हो, पाहिजे, हो, हो. ही सगळ्या रीतिरिवाजांसोबत. हो, अगदी नक्की. तसंही 3 दिवसानंतरचा दिवस अतिशुभ आहे. गुरुजींना आपल्या घरची परंपरा माहीत आहे. आजवर आपल्या घरी जितक्याही पूजा झाल्या आहेत ह्यांनीच केल्या आहेत ना. तुम्ही इतक्या सकाळी यांना उगाचच त्रास दिलात. तुम्ही चिंता करू नका ओंकार बाबू. वेद पुराणांमध्ये जसं सांगितलं आहे तसाच हा विवाह संपन्न होईल. अच्छा, आता मला आज्ञा द्या. धन्यवाद. ओम शांती ओम. 13 वर्षांपासून मी या दिवसाची वाट पाहत होतो. खरं सांगू, या 13 वर्षांमध्ये मी एकही दिवस शांतपणे नाही झोपू शकलो. आता मला समाधान लाभेल, स्वतःच्या पापांचं प्रायश्चित्त पण करू शकेन. कदाचित सुनयना पण आम्हाला क्षमा करेल. सुनयना,
पण ती तुम्हाला कशासाठी माफ करेल? मला म्हणायचंय की आपल्या सगळ्यांनाच माफ करेल. कॉंग्रॅच्युलेशन्स, आज तुम्हाला डिस्चार्ज मिळतोय आणि 3 दिवसांनी तुमच्या मुलीचं लग्न पण आहे. मी हे शहर सोडून निघून चालले. मी वचन देते की मी कधीच परत नाही येणार. पण तुम्हीही एक वचन द्या की तुम्ही माझ्या मुलीला जगातील सगळी सुख द्याल. तिला कधीच माझी मुलगी म्हणून शिक्षा नाही करणार. तुला दिलेलं वचन 3 दिवसानंतर पूर्ण होईल सुनायना. आकाश जयसिंग कोणत्या वॉर्डमध्ये? 1 मिनिट मॅडम, चेक करते. रूम नंबर 12 मध्ये. ते माझे पापाजी आहेत. त्यांना आज डिस्चार्ज मिळणार होता. त्यांचे पेपर्स रेडी आहेत का? पेपर आणि पेशंट दोन्ही तयार आहेत. बघा, तुमचे पापाजी आले. मॅम, तुम्हाला या कॉरिडॉरमध्ये नाही, त्या कॉरिडॉरमध्ये जायचंय. हे पेशंटचे एक्सरे रिपोर्ट्स आहेत, तुम्हाला घेऊन जायचंय. पापाजी, आता तुम्ही कसे आहात? मी बिलकुल ठीक आहे बेटा. आता यांचा अजून एक एक्सरे बाकी आहे. मग तुम्ही यांना घरी घेऊन जाऊ शकता. ठीक आहे. जाऊ आपण थोड्याच वेळात घरी. चला. बरं झालं रोशनी की मामानं लवकर सोडलं ते. नाहीतर 2-4 दिवस हॉस्पिटलमध्ये राहिले असते ना. खरंच वेळ लागलं असतं त्यांना. अगं तुला माहित नाहीये, न जाणू काय काय बडबडत होते. म्हणत होते की मला जर काही झालं ना तर रोशनीला तिच्या आईकडे जायला हवं. मामी जिवंत थोडीच आहे. मी तर हे आजीला आणि आईला सुद्धा सांगितलं, पण कुणाला माझं म्हणणं पटतच नाही. आई, आई, मला एकटीला सोडून नको जाऊस. नाचासाठी पळून चालली होती तुझी आई आणि पळता पळता नदीमध्ये बुडून मेली. रोशनी, काय झालं? डीजे, आकाश, डीजे तुम्ही, झोपू ना आरामात. डीजे तुम्ही इथे अचानक? माझा मुलगा इथे हॉस्पिटलमध्ये आणि मी
मी तिथे मुंबईत आरामात राहू शकेन का? पण हे सगळं कसं झालं? पण तुम्हाला हे कळलं कसं डीजे? ते मी तुझ्या फोनवर कॉल केला होता. कोण्या भल्या माणसाने सांगितलं की तुला इथे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. पण हे सगळं झालं कसं बाळा? डीजे काही नाही, ते छोटासा ॲक्सिडेंट झाला होता. मी ठीक आहे आता. आय एम ओके. हो, ते तर मला दिसतंय की तू किती ठीक आहेस ते. रेवा कुठे? दिसली नाही ती. मी केव्हापासून फोन लावते तिला, ती माझा फोन उचलत नाही आहे. कुठे ती? आय एम शुअर डीजे ती येतच असेल. शील बी ऑन हर वे. हो, माहिती आहे. तिलाही सगळ्यात शेवटी कळवलं असेल नेहमीप्रमाणे. कोणालाही त्रास द्यायचा नसतो ना तुला, नाहीतर तू हॉस्पिटलमध्ये आहेस आणि ती तुझ्या आसपासही नाही. असं होऊ शकत नाही. काय झालंय माझ्या बाळाला? डीजे तुम्ही बरोबर होतात, अगदी बरोबर होतात. मी इथे यायला नको होतं. हे शहर खूप वाईट आहे डीजे, खूप वाईट. आपल्या घरी हो ना? हो डीजे. तेरा वर्षापूर्वी मी माझ्या पतीला गमावून बसले. कदाचित ते माझ्या नशिबातच नव्हते, पण 13 वर्षापूर्वी जो निर्णय घेतला गेला त्याच्यामुळे माझा मुलगा माझ्यापासून हिरावला गेला. आज 13 वर्षांनंतर एका आईला तिचा हरवलेला मुलगा मिळतोय. जर कोणी जिंकणार आहे तर कोणाला तरी हरावं लागेलच. 13 वर्षांपूर्वी मी हारले होते. आज रोशनीची वेळ आहे. काम झालं? हो मालकीन, काम झालं. दाखव. करनाल की बेटी नाचेगी दिल्ली में. संपूर्ण करनाल तमाशा बघेल. हे निळकंठा, हे काय घडलं? दारजी, नील, नीलचे बाबा, नील. काय झालं अम्मा? काय झालं? नील ते काय झालं सांग तरी अम्मा. अम्मा, अम्मा काय झालं अम्मा? अम्मा, अरे नुसती उभी काय? पाणी घेऊन ये. अम्मा, अम्मा काय झालं कल्याणी? अम्मा ठीक आहेस ना तू? अम्मा, आणि इकडे लवकर. अम्मा, 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 अम्मा नील, काय झालं अम्मा? ते अगं बोल ना, काय झालं अम्माला? ते मला पण काही माहित नाही छोटे बाबू. जेव्हा मी इथे येत होती ना तेव्हा मी पाहिलं की मालकीण पेपर वाचत होत्या आणि वाचता वाचता तुम्हाला बोलवून घेतलं आणि बोलवल्यावर या बेशुद्ध पडल्या. पण असं लिहिलंय काय वर्तमानपत्रात? नको नील, तू नको वाचूस. तुला हे
तुला हे सहन होणार नाही. नको वाचूस बाळा, सोड. अरे माझा भाऊ आला. खरंच सुरेंदर, आपलं नशीब खूप थोर की आपल्या घरात रोशनी सारखी मुलगी आहे. अगं, एक मुलगाचे करू शकत नाही, पण 10 मुलांचं काम केलं हिने. फक्त तिलाच ही आशा होती की तिचे पापाजी ठीक होतील. आणि बघ, आज तू आमच्या समोर आहेस. खरंच पोरी, आज तर तू युद्ध जिंकलंस. अगं आई, नातीचं पुराण संपलं असेल तर भावाची आरती करून घे. आत्ताच हॉस्पिटल मधून आलाय तो, समजलीस? माझ्या भावा, तुला माहितीये तुझ्या आठवणीत मी काट्यासारखी सुकले होते. आजच हसले तू आलेल्याच्या आनंदात. आता बाजूला होशील तर मी औक्षण करेन. हो हो, कर कर. चल पोरा, तू इकडे ये. आजी, परमेश्वर तुला सगळ्या त्रासांपासून दूर ठेवू देत. ये, आत ये. आजी जरा थांब. अरे हे काय? फुलांचा हार मामांसाठी. इतक्या दिवसांनी घरी आले ना. अरे नाही नाही बैजू, नाही, याची काय गरज आहे? मी कुठला किल्ला फतेह करून आलोय? यावर खरा हक्क तर तुझ्या बहिणीचा आहे. हो ना आई? खरंच आज तर तुझंही औक्षण करायला हवं. अगं आई, इतकं खुश व्हायची गरज नाहीये. विसरलीस का? घर तर अजूनही. आधी घराच्या आत तर येऊ देत, मग तक्रारी करत राहा. चल, आत घेऊन चल. मामा, आज पेपर वाचायला कोणाकडे वेळ आहे? इतक्या दिवसांनी घरी आलात. लवकर लवकर आतमध्ये चला. लग्नाची लिस्ट बनवायची आणि लग्नाच्या तयारीला पण लागायचंय. रोशनी, हे काय केलं रोशनीने? रोशनी, मालकीण, आम्ही फुलं आणली आहेत. मालकीण, तुम्ही अगदी बरोबर बोलत होतात. आजपासून आम्ही हवेली सजवली ना, तर 3 दिवसांनी हवेली चमकायला लागेल.
अरे आपल्या छोट्या मालकांचं लग्न आहे, काही कमी नाही पडलं पाहिजे. तयारी सुरू करा. बंद करा हे सगळं. ना उत्सव होईल, ना सजावट होईल, ना लग्न होईल. पण बाबा हे लग्न आज काही नको बोलू ओंकार. हे नको विसरू. इतिहास 13 वर्षानंतर पुन्हा येऊ शकतो. मी आजही तोच चौधरी आहे जो 13 वर्षापूर्वी होता. मुलाला गमावूनही नाही बदललात तुम्ही. म्हणजे तुम्हाला कशाचाच पश्चाताप नाही. कोणत्या गोष्टीबद्दल ग्लानी ओंकार? आज रोशनीने हे साबित केलंय की रक्त आपला रंग कधी नाही बदलत. ती खूप मोठी चूक केली होती. मी रोशनीला आपली सून म्हणून स्वीकार केलं होतं, पण आज त्या चुकीला सुधारेन मी. कान उघडे ठेवून ऐका सगळे. ते लग्न कधीही होणार नाही. दिदा आजचं वर्तमानपत्र वाचलं? वर्तमानपत्र वाचायला वेळ कुणाकडे आहे? नील भाऊ, घरात इतकी कामं आहेत. असं काय जरुरी आहे पेपरमध्ये? मी सकाळीच फेकून दिला पेपर.